नवोदय प्रवेश परीक्षा विषय गणित स्वाध्याय 2.3 2019 ला आलेला हा प्रश्न क्रमांक 1 पहा. उणे 1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार डॅश डॅश येतो. हा प्रश्न 2019 ला आला होता. आता एक लक्षात राहू द्या, उणे 1 ने स्वतः त्यालाच म्हणजे उणे 1 गुणिले उणे 1 गुणिले उणे 1 असे 100 वेळा गुणाकार केला आहे. 1 ने 1 ला जेव्हा गुणाकार करतो, कितीही वेळा केला तरी येणारं उत्तर हे एकच असतं. आता इथं उणे 1 आहे, त्यामुळं आपल्याला नियम माहीत असला पाहिजे की दोन समसंख्यांच्या उणे गुणाकार हा सम येतो आणि विषम संख्यांचा गुणाकार हा उणे येतो. इथं उणे 1चा 100 वेळेस गुणाकार केला आहे, म्हणजे समवेळेस गुणाकार केला आहे, म्हणून येणारं उत्तर हे 100% ए हे असलं पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 1 ए. प्रश्न क्रमांक 2. एका मोजांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर मोज्यांच्या 5 जोड्यांची किंमत 1250 असेल तर मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या केवढ्याला पडतील? इथं आधी बघा, मोज्यांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे, म्हणजे टोपीपेक्षा मोजा दुप्पट किमतीचा आहे. आता 5 मोज्यांची किंमत आपल्याला दिली. 5 मोज्यांची किंमत 5 मोजे 1250, म्हणजे एक मोजा केवढ्याला होईल? 1250 भागिले 5. 5 दोन्ही 10, 2 उरले, 5 5 25, म्हणजे एका मोज्याची किंमत आहे 250. ह्या मोज्यांच्या जोडीची टोपीपेक्षा किंमत दुप्पट आहे, म्हणजे टोपीची किंमत एक कायच्या निम्मे येईल. टोपी बरोबर आहे 250 भागिले 2, निम्मे येते 1,200, म्हणजे एका टोपीची किंमत 1,200. आता आपल्याला काय सांगितलं त्याच्या मोज्याच्या 2 जोड्या, म्हणजे 250 एका जोडीचे, 2 जोड्याचे 500 रुपये आणि 4 टोप्या 125 गुणिले 4, 125, 400 आणि 100, 500. दोघांची बेरीज करा. म्हणून मोज्यांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्यांच्या जोड्या या सर्वांची किंमत 1000 रुपये असेल. पर्याय क्रमांक बी. प्रश्न पहा. 2 अंकाची बेरीज 8 आणि त्यांचा गुणाकार 15 आहे. त्यांच्या उभय पक्षाची म्हणजेच रेसिप्रोकल्स म्हणजेच व्यस्त बेरीज पुढील प्रमाणे असेल. आता 2 अंकाची बेरीज 8 दिली. जास्त विचार करायचा नाही. ह्या दोन संख्या निश्चितपणे 5 व 3 ह्या असतील, कारण का यांची बेरीज 8 येते आणि 3 गुणिले 5 यांचा गुणाकार 15 येतो, जो दिलेला आहे. आता ह्यांचा रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त, 5 चा गुणाकार व्यस्त 1/5 अधिक 3 चा गुणाकार व्यस्त 1/3. ह्या दोघांचा आता पूर्णांकाचा बेरीज करा. असा बेरीज करताना हा तिरपा गुणाकार करायचा, 1 आणि 3, नंतर 1 आणि 5 आणि छेदाचा 1 आणि 3, 3 1 3 अधिक 5 1 5, छेदामध्ये छेदाचा गुणाकार 5 त्रिक 15, 8/15, म्हणजे येणार उत्तर काय असलं पाहिजे? 8/15. पर्याय क्रमांक ए. एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 14 गुण जास्त मिळाले, तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले. जर त्यांना तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील, तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा. हा प्रश्न 2017 साली परीक्षेत आलेला आहे. या गणितामध्ये रमेश आणि लीला व गुरुदास यांच्यामधील गुणांचा संबंध सांगितला आहे. पहा आता, गुरुदासला मिळालेले गुण x धरू
पेक्षा जास्त गुण मिळालेत म्हणजे रमेशला किती गुण मिळाले? एक्स अधिक 15 गुण मिळाले व लीलाला याच परीक्षेत गुरुदास पेक्षा 7 गुण कमी मिळाले. बघ लीलाला किती मिळाले? एक्स वजा 7. आता अतिशय सोपं ह्या तिघांना मिळून 83 गुण मिळाले. तिघांची बेरीज करा. एक्स अधिक 15 रमेशचे गुण अधिक गुरुदासचे गुण अधिक लीलाचे गुण एक्स वजा 7 ह्या सर्वांची बेरीज आहे 83. समचलनाची बेरीज करा. 3x 15तून 7 गेले अधिक 8 बरोबर आहे 83. 3x हे 8 बाजू बदलले की वजाबाकी मध्ये जातील. बाजू बदलली की चिन्ह बदलतात. x 3 मधून 8 जात नाहीत. 13तून 8 गेले 5 राहिले. इथं राहिला 1 75. x बरोबर आहे 75 भागिले 3. परत विरुद्ध क्रिया गुणिले उलट भागिले भागिले उलट गुणिले 3 1 3 3 2 6 3 5 15. x बरोबर आहे 25. म्हणजे तर गुरुदासला किती गुण मिळाले? 25 गुण मिळाले. आपल्याला गुरुदासचे विचारले त्यामुळे x बरोबर आहे 25 म्हणजेच गुरुदासला 25 गुण मिळाले. पर्याय क्रमांक बी. धन्यवाद. प्रश्न क्रमांक 7 हा सोप्या धर्तीतला प्रश्न आहे. 1836 या संख्येला 17 ने भागले असता येणारा भागाकार कोणता? फक्त आपल्याला इथं भागाकार करायचा आहे. भागाकार प्रत्येकाला आलाच पाहिजे. तुम्ही नवोदयला बसलात म्हणजे हे अपेक्षित आहे. वाटल्यास मी तुम्हाला अशा पद्धतीने करून दाखवतो. 17 1 17 किती उरले? 1 उरला. 1 ला भाग जात वरतून घेतले 3. 17 ने 13 ला भाग जात नाही. भाग दिला 0 चा. परत घेतले 6. 17 8 36 600. म्हणून पर्याय क्रमांक 1. अतिशय सोप्या पद्धतीने असे सोप्या पद्धतीतलेच गणित येतात. अवघड पद्धतीतले नवोदयच्या परीक्षेत गणित विषयामध्ये जास्तीत जास्त काठिण्य पातळीवरचे 2 गणित येतात. पुढील प्रश्न. एका परीक्षेत जोसेफला अमित पेक्षा 8 गुण कमी पडले. कुमारला अमित पेक्षा 12 गुण जास्त मिळाले. सगळ्यांना मिळून एकूण 205 गुण मिळाले. तर जोसेफला किती गुण मिळाले? सलग प्रश्न या पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येत आहेत. 2018 ला आलाय. आता अमितचे गुण काय ठरता? अमितचे गुण x. जोसेफ अमित पेक्षा 8 गुण कमी मिळाले x वजा 8 व कुमारला अमित पेक्षा 12 गुण जास्त मिळाले x अधिक 12. तिघांना मिळून किती गुण मिळाले? 205. x वजा 8 अधिक x अधिक x अधिक 12 म्हणजे हे जोसेफचं वय, हे अमितचं वय, हे कुमारचं वय आणि तिघांच्या बेरीज 205. 3x अधिक 4 12 मधून 8 गेले 4 राहतात 205. 3x बरोबर आहे 205. बाजू बदलली, चिन्ह बदलले. 3x बरोबर आहे 201. दोन्ही बाजूला 3 3 न भागा. 3 3 कॅन्सल. 3 संग 18. 3 संग 18 उरले 2. 3 7 21. x म्हणजे अमितला किती मार्क पडले? 67. पण आपल्याला कोणाचे विचारले? जोसेफला. म्हणजे -8 करा. जोसेफचे गुण म्हणजे 67 वजा 8 म्हणजेच 59. जोसेफला मिळालेले गुण किती असतील? 59. पर्याय क्रमांक सी.